मॅडम स्ट्रॉबेरी घेता का? हे काय आहे? स्ट्रॉबेरी दाखवा. हा बोला. हे मलबेरी आहे आणि ही स्ट्रॉबेरी. तर आम्ही अशी रेड कलरची स्ट्रॉबेरी खाणार आहोत. यम्मी. मंडळी नमस्कार, सुप्रभात. आता आम्ही निघालेलो आहे महाबळेश्वर राईड. जून महिना निघालेला आहे आणि आमचा बिझनेस सीझन पण एंड झालेला आहे. सो कुठे जायचं बाबू? कुठे जायचं? बोल बोल. महाबळेश्वर. सो महाबळेश्वरला निघालेलो आहे. मी एक्सपेक्टेड केलं नव्हतं की आम्ही एवढ्या लवकर निघू. वाजलेले आहेत 5:30 आणि जस्ट आता सनराईज होणार आहे थोड्या वेळातच. सो निघतोय, फॅमिली ट्रिप आहे. सो चला मग, वाट कशाला बघायची. फ्युअल अप ऑलरेडी केलेला आहे. लेट्स गो. काय बोलायचंय? बोल बोल, काय बोलायचंय? निघायचं ना? महाबळेश्वरलाच जायचंय बाबू. चलो, गणपती बाप्पा मोरया. लेट्स गोइंग टू महाबळेश्वर. सो 6 वाजलेले आहेत आणि सनराईज झालेला आहे आता. सो आता आम्ही आलेलो आहोत पेजारी नाक्याच्या इथे आणि तिथून आम्ही राईट मारणार. ह्यावेळी आम्ही रूट चेंज करत आहोत. आपला रोहा रूट नाही घेतला आम्ही. ॲक्च्युली आमची सगळी फॅमिली होती अलिबागला. सो तिथून आम्ही त्यांना पिकअप केलेले आहेत आणि हा जो पेझारीवरून राईड जातो, सो तिथून आम्ही नागोठण्याला जाणार आणि नागोठण्यावरून देन कनेक्टेड टू मुंबई गोवा हायवे. ओके, सो इथून आता आपण राईड घेतो टुवर्ड्स नागोठणे. सो मित्रांनो, फायनली मुंबई गोवा इज ऑन. मुंबई गोव्याला आपण लागलेलो आहोत. गोव्याला जायचं आहे, महाबळेश्वरला जायचं आहे. तर त्या रोड आम्ही फॉलो करतोय टुवर्ड्स पोलादपूर. रोड इज प्रिटी गुड. काय बाबू, कुठे जायचं? महाबळेश्वर. फायनली इज ऑन. पाली फाटा आलेला आहे. पाली फाट्यावरून तुम्ही पालीला जाऊ शकता. पाली गणपती. सो मित्रांनो, मुंबई गोवा हायवेला जर तुम्ही लवकर निघता तर हे बघा, अशी ट्रॅफिक भेटणार नाही. कारण सकाळी सकाळी एकदम खाली असतो मुंबई गोवा हायवे. आणि जस्ट आता कोलाड गोईंग डाऊन. आपण पुढे आलेलो आहे, कोलाडच्या पुढे आलेलो आहोत. रोड कंडिशन मध्ये थोडी खराब आहे. म्हणजे जे अप अँड डाऊन्स खूप आहेत रोडमध्ये. एकदम असा रोड तुम्हाला स्टेडी भेटणार नाही. सिमेंट रोड आहे, त्यामुळे अप अँड डाऊन्स खूप आहेत. सो मित्रांनो, महाड इज क्रॉसिंग डाऊन. सो आता आम्ही आहे ब्रिजवर आहोत महाडच्या. आणि सकाळी सकाळी अजिबात ट्रॅफिक नाही आहे. जर तुम्ही रत्नागिरी गोवाचा प्लॅन वगैरे करत असाल तर अर्ली मॉर्निंग निघा, कारण अजिबात ट्रॅफिक नाही आहे सकाळी सकाळी. आणि आता जूनमध्ये आहे. ऑलमोस्ट आता पब्लिक पण मुंबईची गेलेली आहे बॅक टू होमला. आम्ही चाललो आहे टुवर्ड्स पोलादपूर महाबळेश्वर. पण रोडला आता काहीच ट्रॅफिक नाही आहे. सो जर प्लॅन करत असाल महाबळेश्वर पोलादपूर तर अर्ली मॉर्निंग निघा, लवकर निघा. त्यामुळे ट्रॅफिक नाही मिळणार आणि पटापट लवकर तुम्ही डेस्टिनेशनला पोहोचाल. सो मित्रांनो, पोलादपूरच्या अगोदर बालाजी हॉटेल आहे, तिथे आम्ही थांबलेलो आहे ब्रेकफास्टसाठी. हॉटेल बालाजी. सो बालाजी हॉटेलला थांबलो आहे आणि आपली छोटी मुळे इथे प्लेइंग गार्डनला खेळत आहेत. खूप मोठे प्लेइंग गार्डन आहे इथे. वॉशरूम पण आहे. जेंट्स लेडीज दोन्ही पण वॉशरूम आहे तिथे. ते मुलांसाठी खेळायला गार्डन आहे इथे. आणि आता आमच्या ज्या राहिलेल्या गाड्या होत्या CNG वर त्या पण आलेल्या आहेत. चला आता नाश्ता करायला जाऊया.
सगळ्यांच्या आधी नंबर लावलाय ना, मी तर आज काही बोलू नका. सो फायनली जस्ट आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. टाईम इज 9 AM, 9 वाजलेत सकाळचे. आणि बॉईज रेडी टू महाबळेश्वर. ऑल बॉईज आर रेडीज. आणि आता आपण निघतोय टुवर्ड्स महाबळेश्वर. जस्ट आता पोलादपूरच्या जवळच आहोत आता आम्ही. पोलादपूरपासून आता लेफ्ट मारला आहे की डायरेक्ट गोईंग टू महाबळेश्वर. राईट टर्न गोईंग टू गोवा. सो कुठे जायचं, महाबळेश्वर की गोवा? हो बॉईजचा काय मोह काय आवडत नाही, कारण महाबळेश्वरला जायचंय. मॅजिकल गार्डन की मॅप्रो गार्डन? ए दिसत नाही भावानो. मॅजिकल गार्डन की मॅप्रो गार्डन? ऑल आर एक्साइटेड टू मॅप्रो गार्डन. सो लेट्स गोइंग टू महाबळेश्वर. मित्रांनो जसं आता आपण आहोत पोलादपूरला तर पोलादपूरला तर पाऊस नाही आहे, ऊन पडलेलं आहे. पण आता महाबळेश्वरला वरती गेल्यानंतर बघूया आता पाऊस आहे की कसं आहे. पाऊस असायला पाहिजे काय नको? मुलांना पण पाऊस पाहिजे. सो बघूया वरती गेल्यावर पाऊस आहे. काय 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 अच्छा, मला काय समजत नाही छोटा काय बोलतोय तो. राईट डेअरिंग. ओके, म्हणजे ऍक्टिव्हिटीज करायचे आहेत तुम्हाला. चला आता वरती गेल्यावर आपण गार्डनला गेल्यावर ऍक्टिव्हिटीज करू. ओके चालले का? लेट्स गो. सो मित्रांनो, हा इथून राईट साईडला गेलात की प्रतापगडला जाऊ शकता तुम्ही. आणि आज सरळ आले आता आपल्याला जायचंय महाबळेश्वर. प्रतापगड किल्ला इथून जवळच आहे. वरती आपण बघू शकता हा प्रतापगड किल्ला आहे. आणि इथे फणस पण आलेले आहेत. आता जून महिन्याचे फणस आता काकी विकायला घेऊन आलेत. हा बोल, तुला काय बोलायचंय? आपण आता महाबळेश्वर चाललोत. ओके. सो प्रतापगड आम्हाला नाही जायचं होतं. आम्हाला जायचंय पहिलं महाबळेश्वर. महाबळेश्वरला ऍक्टिव्हिटीज करायचे लहान मुलांना. करायचे की नाही ऍक्टिव्हिटीज? ओके चलो लेट्स गो. सो मित्रांनो, फायनली महाबळेश्वरला पोहोचलेलो आहे. 10:22 महाबळेश्वर इज ऑन. तुमच्या गाड्या थांबलेल्या आहेत तिथे. तरी आता आम्ही आहोत पाचगणी महाबळेश्वर रोडला. आणि आम्ही इथे लंचला थांबलो होतो. रुस्तम स्ट्रॉबेरी इन व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट आहे. ठीक आहे, एवढी पण काही टेस्ट चांगली नाही आहे. जर ह्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन पण आपल्याला पुढे भेटतील. तुम्ही या रोडला आहेत पुढे महालाच्या बाजूला पण एक रेस्टॉरंट आहे, तिथे तुम्ही जेवू शकता. इथे एवढी पण खास रेस्टॉरंट नाही आहेत. वृंदावन रेस्टॉरंट म्हणून आहे, हे प्युअर व्हेजसाठी आहे. तर इथे पण तुम्ही प्युअर व्हेज जेवू शकता. सो आता आम्ही निघतो आहे आपल्या विलाला. इथून जवळजवळ एक 10 ते 12 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. तिथे आम्ही आता निघतो आहे. सो पाचगणीला आम्ही आहोत. पाचगणीला आम्ही स्टे केलेला आहे. आणि हा तुलसी विला हा मी इथे परचेस केलेला आहे. टोटल कॉस्टिंग इज 13,000. इट्स अ 5 बेडरूम विला. आणि इथे कार पार्किंग पण आहे.
मित्रांनो, येस्टरडे नाईटला आम्ही तुलसी विलाला स्टे केला होता. टोटल आमच्या 4 गाड्या आहेत आणि खूप मस्त स्टे झाला आणि पूर्ण व्हॅली व्ह्यू आहे. जर पाचगणीचा प्लॅन करताय तर तुलसी विलाला नक्की विजिट करा. बेस्ट विला आहे तुमच्यासाठी आणि अंडर बजेट विला आहे. आम्ही जवळजवळ 15 ते 20 पब्लिक होतो. आम्हाला जवळजवळ तो पडला 15,000 सांगितलेले, पण थोडं मॉर्गेज करून तो आम्हाला पडला 13,000ला. सो बेस्ट व्हॅली व्यू विला आहे. सो पाचगणीचा प्लॅन करता तर तुलसी विला तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. नक्की विजिट करा. सो मित्रांनो, आज आमचा डे 2 आहे आणि आज आमचा चेकआउट झालेला आहे तुलसी विलामधून. आता आम्ही निघतो आहे ओल्ड महाबळेश्वर टेम्पलला. इथून ओल्ड महाबळेश्वर टेम्पल एक 10 ते 12 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. कारण आम्ही आहोत आता पाचगणीमध्ये. तर पाचगणीमध्ये जस्ट आम्ही आता विल्लाची चेकआउट झालेली आहे आणि जस्ट निघालेलो आहेत आपण. सो पिल्लू, तुला काय बोलायचं आहे? पिल्लूचा मूड नाही. आय डोंट नो त्याचा मूड का नाही आहे. अजून त्याला तो बोलतोय की अजून त्याला राहायचं आहे, त्याला विला आवडलेला आहे. सो बघूया, नेक्स्ट टाइम येऊया पिल्लू. हां चालेल, त्याच विलाला येऊया. ओके, सो चलो लेट्स गोइंग टू महाबळेश्वर ओल्ड टेम्पल. सो मित्रांनो, आपण चाललेलो आहे ओल्ड महाबळेश्वर टेम्पल. त्याच्या अगोदर आपल्याला आपली मंडळी पुढे गेलेली आहेत. सो ते ॲडव्हेंचर पार्कला पुढे थांबणार होते. सो बघूया तर थांबलेत की कसं काय. जर थांबले नसतील तर आपण डायरेक्ट जाऊया ओल्ड महाबळेश्वर टेम्पल. ही मालासची शॉपी आहे, जेली शॉपी. आणि ते रोडचं थोडं काम चालू आहे, महाबळेश्वर पाचगणी रोडचं, बघू शकता. जस्ट आय क्रॉसिंग मॅप्रो गार्डन. आणि मॅप्रो गार्डनला फ्रायडे आहे. गर्दी बघा, गर्दी फुल ऑन ट्रॅफिक इन मॅप्रो गार्डन महाबळेश्वर. सो अशी आता सीझन चालू आहे जूनचा. सो इकडे अशीच ट्रॅफिक असते. सो मॅप्रो गार्डनचा प्लॅन करत असाल तर सॅटर्डे संडे तुम्हाला फुल ट्रॅफिक भेटेल इकडे. सो वीकडेजमध्ये तुम्ही येऊ शकता. वीकडेजमध्ये एवढी ट्रॅफिक नसते. कारण आम्ही यस्टरडे म्हणजे गुरुवारी आलेलो. गुरुवारी आम्हाला एवढी ट्रॅफिक नाही भेटली इकडे. पण आज वीकेंड्स आलेले आहेत, फ्रायडे सॅटर्डे संडे, त्यामुळे थोडी ट्रॅफिक आहे. सो बघू शकता की वीकेंड जर तुम्ही ऑफिस वर्करवाले असाल तर तुम्हाला वीकेंडलाच यावं लागेल. जर बिझनेसवाले असाल तर तुम्हाला वीकडेजमध्ये आलेत तरी तुम्हाला ट्रॅफिक नाही भेटणार. सो बेटर वे वीकडेजमध्ये या, थोडी ट्रॅफिक कमी भेटेल. हे स्ट्रॉबेरी पण सध्या आहे इथे, बघू शकता. करंटली टेम्परेचर इन महाबळेश्वर इज 28 डिग्री सेंटीग्रेड. सो एवढं पण काही थंड नाही आहे, ठीक आहे. त्यातल्या तुम्ही फिरू शकता. म्हणजे कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही सी साईड गेलात तर तिथे थोडं टेम्परेचर हायच आहे. अजून काही पाऊस काही इकडे चालू झालेला नाही. ॲक्च्युली आम्ही आहोत जूनमध्ये, इथे स्टार्टिंग आहे जूनची, तरी पण ठीक आहे. 28-27 डिग्री सेंटीग्रेड इज नॉट अ बॅड, इट्स अ गुड. म्हणजे तुम्ही आता वाजलेत आहेत 1:15 वाजलेलं आहे, 12:45. सो तुम्ही फिरू शकता, नॉट बॅड. तर आम्ही मॅप्रो गार्डन जस्ट क्रॉसिंग केलेलं आहे आणि ऊन आहे पण टेम्परेचर इज प्रिटी गुड. 27-28 इज नॉट बॅड, इट्स गुड. सो आम्ही स्ट्रॉबेरी परचेस करण्यासाठी थांबलेलो आहे इथे. स्ट्रॉबेरी फार्मिंगचे इथे स्ट्रॉबेरी भेटतात. हे पाचगणी महाबळेश्वर रोड आहे आणि इथे आम्ही थांबलेलो आहे स्ट्रॉबेरी घेण्यासाठी. आमची एक गाडी स्ट्रॉबेरी परचेस करते इथे. जांभूळ पण आहेत, जांभूळ पण मोठे मोठे आहेत, बघू शकता. 200 रुपये पाव. मध्ये 100 रुपयाने घेऊन गेलो आम्ही. स्ट्रॉबेरी आहे, स्ट्रॉबेरी आम्ही खातोय. दे मला. आंबट आहे.
गोड नाही आहे. स्ट्रॉबेरी सीझन नाही होत. सीझन कधी असतो? सीझन जानेवारी फेब्रुवारी. आमच्या गावचं मॅडम स्ट्रॉबेरी घेता का? हे काय आहे? स्ट्रॉबेरी दाखवा. हे आहे हां बोला. हे काय आहे? मलबेरी. हे मलबेरी आहे हां आणि ही स्ट्रॉबेरी. तर आम्ही अशी रेड कलरची स्ट्रॉबेरी खाणार आहोत. यम्मी. खूप छोटी आहे ताई. मॅडमला स्ट्रॉबेरी आवडलेली आहे, बट आता सीझन नाही आहे. सीझन एक जानेवारी फेब्रुवारीमध्ये असतो. मग आता सीझन नसल्यामुळे एवढी गोड आहे का स्ट्रॉबेरी? गोड आहे का? गोड आहे. पण इथे सीझन नसल्यामुळे पण स्ट्रॉबेरी गोड आहे. सो मित्रांनो, फायनली महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या इथे आम्ही पोचलेलो आहोत. पार्किंगला कार लावलेली आहे आणि आता आम्ही निघतोय महाबळेश्वर टेम्पलला व्हिजिट करायला. सो फायनली आता आमचं ओल्ड महाबळेश्वर टेम्पल झालेलं आहे आणि आता मे बी आता आम्ही निघतो आहे घरी, कारण ॲक्च्युली वाजलेले आहेत 4:08 संध्याकाळी आणि आता खूप लोक कंटाळलेली आहेत, कारण बोलत आहेत की चला घरी चला. थोडं पावसासारखं पण वेदर झालेलं आहे इथे, बघू शकता. थोडे काळे ढग आलेले आहेत आणि आता आपण निघतोय घरी. सो आता थोडी ट्रॅफिक तर भेटेल, कारण शुक्रवार आहे, येणारी पब्लिक असेल, थोडी ट्रॅफिक भेटेल. सनसेटसाठी आपण थांबू तिथे मध्येच व्हॅलीसाठी. सो चलो लेट्स गो. बेटा निकलने का? बेटा ए बेटा. जस्ट आता आम्ही महाबळेश्वरहून एक्झिट होतोय. 4:30 झालेली आहेत आणि वेण्णा लेक जवळ आलो. जे फुल ट्रॅफिक आहे. आज फ्रायडे आहे, त्यामुळे फ्रायडे सॅटर्डे संडे खूप ट्रॅफिक आहे इथे, बघू शकता. सो फायनली मित्रांनो, आमची 2 डे फॅमिली ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि तुम्हाला सनसेट दाखवणार होतो, पण काय पावसाचं वातावरण झालेलं, त्यामुळे काय सनसेट दाखवता आला नाही. सो आता आम्ही निघालेलो आहे आमच्या घरी, कारण आमचा पिल्लू पण कंटाळलेला आहे. कंटाळलास की जायचं परत महाबळेश्वर? हां त्यांनी लेझर लाईट घेतली, त्यामुळे तो आता लेझर लाईटसोबत खेळतोय. सो आता आम्ही जस्ट आता पोलादपूर उतरलेलो आहे आणि आता आपण निघतो आहे आपल्या घरी. इथून जवळजवळ एक ॲप्रॉक्स अलिबागला जायला 3 तास लागतील. सो बघूया आता मध्ये. आता वाजलेत 7:20 झालेली आहेत, तर मध्ये जेवायला कुठेतरी थांबू आणि देन बॅक टू होम. सो आमचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.